कल्पना करा, तुम्ही हिमालयाच्या उंच शिखरांमध्ये भटकंती करत आहात. बर्फाला भेदत तुम्ही जवळपास 16,000 फूट उंचीवर येऊन पोहोचलायत आणि आता त्या उंचीवर अचानक तुमच्या नजरेसमोर पडतं एक गोठलेलं सरोवर, जिथे बर्फ वितळताच शेकडो मानवी सांगाडे समोर येतात. हे दृश्य पाहून तुमच्या अंगावर काटा नक्कीच येईल. हे सांगाडे नेमके कोणाचे आहेत? ते इतक्या उंचीवर कसे आले आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर या मृत्यूंचं कारण काय असावं? आज आपण तेच जाणून घेणार आहोत एका चित्तथरारक सरोवराचं गूढ, जिथे विज्ञान आणि दंतकथा एकमेकांशी स्पर्धा करत असतात. अर्थात रूपकुंड सरोवर. साल 1942. ब्रिटिश फॉरेस्ट रेंजर HK माधवल आणि त्यांची टीम हिमालयात सर्वेक्षणासाठी गेली असताना त्यांना इथे मानवी सांगाडे सापडले आणि तेव्हा हे रूपकुंड सरोवर जगभरातील संशोधकांसाठी रहस्य बनलं. रूपकुंड सरोवर साधारणतः 40 ते 50 मीटर व्यासाचं, ज्याला स्केलेटन्स लेक म्हणूनही ओळखलं जातं. उत्तराखंडाच्या हिमालय पर्वतरांगेमध्ये सुमारे 16,000 फूट उंचीवर हे सरोवर वसलेलं आहे. बर्फाच्छादित पर्वत आणि अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण स्वर्गासारखं वाटतं. पण बर्फ वितळल्यावर जे समोर येतं ते या सौंदर्यामागचं मोठं गूढ आहे, जे प्रत्येकालाच हादरवून टाकतं. रूपकुंडमधील या सांगाड्यांचा उगम नेमका कसा झाला हे आजतागायत स्पष्ट झालेलं नाही. पण ते स्पष्ट करण्यासाठी 1950च्या दशकात वैज्ञानिकांनी ह्यावर संशोधन सुरू केलं आणि त्यातून जे निष्पन्न झालं त्यामुळे रूपकुंडाची गूढता आणखीनच वाढत गेली. सांगाड्यांच्या DNA आणि कार्बन डेटिंगद्वारे हे सांगाडे 2 वेगवेगळ्या गटांचे होते हे लक्षात आलं. एक गट हा दक्षिण भारतातून आलेल्या लोकांचा होता, तर दुसरा गट हा ईशान्य आशियातील लोकांचा होता. आणि सर्वात मोठं गुपित म्हणजे हे सांगाडे सुमारे 800 ते 1200 वर्षापूर्वींचे आहेत, जे एकाच वेळी एका अज्ञात घटनेमुळे मृत्युमुखी पडले. त्यामुळे प्रत्येक सांगाड्यांच्या डोक्यावर गंभीर जखमा आहेत, ज्या तलवारी किंवा शस्त्रामुळे नव्हत्या, तर काहीतरी कठीण वस्तूंनी झाल्या होत्या. पुढे संशोधनामध्ये हे सिद्ध झालं की त्या जखमा गारगोट्यांमुळे झाल्या होत्या. पण तरीही एवढ्या उंच हिमालयात गारगोट्यांनी मृत्यू घडवणारी घटना ही एक विस्मयकारकच बाब आहे. स्थानिक लोकांच्या मते या लोकांचा मृत्यू नंदादेवी या देवीच्या कोपामुळे झाला असावा. दर 12 वर्षांनी नंदादेवीची राजयात्रा काढली जाते, पण या यात्रेत सहभागी लोकांनी देवीचा अपमान केला, म्हणूनच तिने प्रचंड गारांचा पाऊस पाडून त्यांचा नाश केला. ही दंतकथा कितपत खरी आहे हे ठाऊक नाही, पण सांगाड्यांच्या आकडेवारीतून दिसून येते की मृत्यूचा प्रकार आणि त्याची तीव्रता ही दंतकथेशी तंतोतंत जुळते. पुढे 2000च्या दशकात संशोधन अधिक गहन बनलं. सांगाड्यांची DNA आणि फॉरेन्सिक तपासणी केली. त्यातून हे लोक यात्रेकरू किंवा व्यापारी असण्याची शक्यता वर्तवली गेली. पण तरीही त्यांच्या एकाच वेळी झालेल्या मृत्यूचं नेमकं कारण आजतागयत अज्ञात आहे. आजही रूपकुंड सरोवर जगभरातील पर्यटक आणि गिर्यारोहकांसाठी आकर्षक ठिकाण आहे. काही लोक त्याला नैसर्गिक आपत्ती मानतात, तर काहींना आजही ते गूढ कधीच उलगडणार नाही असं वाटतं. अशा इतिहास आणि दंतकथांच्या रहस्याने भरलेल्या सरोवराबद्दल तुम्हाला काय वाटतं? या सांगाड्यांच्या रहस्यामागचं नेमकं कारण कधी उलगडेल, की हे रहस्य कायमच दडलेलं राहील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा अनोख्या चित्तथरारक गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन कथा आणि अनोख्या अनुभवासोबत. तोपर्यंत शोधत रहा जगण्यातील रहस्य.